2 महिन्यापूर्वी तिथं आला होता. सुशीलला धमकी देऊन गेला. शेवटी आज इथं आला. सुशीलचा मित्र म्हणून गप्प राहिलो नाहीतर काय? तू त्याचं काही वापरा करू शकत नाही. तेवढी तुझी हिंमतच नाही. कारण पराग कोण आहे, कसा आहे, या विभागात त्याची काय ताकद आहे हे तुलाच काय. सुशीलला सुद्धा माहिती आहे. तेव्हा शाळा हो आणि माझं आहे काय ते सांगू टाका लवकर. आता कदाचित राग येईल माझं, पण त्याचा काही उपयोग होणार नाही. पुढचं आयुष्य सुखात जाण्यासाठी माझं ऐकावं लागेल तुला. कारण औषध पुढे असतं राजू, पण ते घेतल्याशिवाय रोग बरा होत नाही. स्वतःचा प्राण तुला हवा असेल तर मी सांगतो त्याप्रमाणे कर. सुशीलने ज्या मुलीबरोबर लग्न केलंय ती सर्व काही मला माहित आहे. ती कोण होती, तिचा पूर्वायुष्य कसं होतं हे समजण्याची वेळच टिकून गेली आहे. यामुळे मला एवढंच माहिती आहे की ती सुशीलची पत्नी आहे म्हणून. पण तिच्यामुळे सुशील बदनाम होणार आहे. स्वतःहून किंवा कुणाकडून तरी मारला जाणार आहे. काय केलं त्याने कुणाचं? त्याने बरंच काही केलंय राजू, जे करू नये ते. म्हणूनच तर ही समस्या उभी राहिली आहे. त्याच्याबरोबर तुझ्या जीविताला सुद्धा धोका आहे. म्हणूनच तू सुशीलच्या घरात राहून आमच्या गँग मध्ये सामील हो. तिथं घडणाऱ्या सगळ्या गोष्टी रोज सांगाव्या लागतील आम्हाला. नीट विचार कर राजू, नीट विचार कर. झाला असता यार तर ठीक, नाहीतरी सुशीलच्या अगोदर पहिली मर्डर तुझी. सुद्धा सदिक सांगणे नको. येतो मी. आला मोठा मर्डर करणारा. कोण घाबरतो यांच्या धमकीला? पण कुंदावली बरोबर लग्न केलं म्हणून यांच्या सुशीलवर राग का? काहीही झालं तरी सुशीलला हे कळता कामा नाही.